नमस्कार मंडळी, मी मनोरमा. माझ्या चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत गोड अशी खव्याची पोळी. पोळीमध्ये खवा भरण्यासाठी कसा बनवायचा आणि पोळी कशी तयार करायची हे या व्हिडिओमध्ये मी दाखवलेले आहे. तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. 1 किलो खवा घेतला, त्यामध्ये पाऊण किलो साखर मिक्स केली. कढई गॅसवरती ठेवून खव्याला चांगला चटका दिला. त्यामध्ये जायफळ आणि इलायचीची पूड टाकली. खवा करपू नये म्हणून बारीक गॅस करून ठेवला आणि तो सतत हलवला. खवा चांगला लालसर होऊ दिला. तो जास्त पातळ किंवा जास्त घट्ट ठेवू नये. व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे तुम्हीही पोळी तयार करण्यासाठी खवा बनवू शकता. हा पहा, आपला खवा किती छान झालेला आहे. तो थोडा वेळ थंड होऊ द्यावा. पोळी तयार करण्यासाठी गव्हाचे पीठ मळून घेतले. पिठामध्ये थोडेसे मीठ टाकले. पीठ हे चांगले मळून घेतल्यानंतर पोळीही छान होते. ते जास्त घट्ट ठेवू नये. गव्हाचे पीठ चांगले मळून घेतले. हे पहा आपले पीठ. खवा जर घट्ट झाला असेल तर तो मिक्सरमधून काढून घ्यावा, म्हणजे तो चांगला होतो. पोळी तयार करण्यासाठी पिठाची गोळी तयार करून घेतली. पिठाची गोळी लहान केली. त्यामध्ये जेवढा बसेल तेवढा खवा घातला आणि नंतर पोळी लाटून घेतली. पोळी ही लाटल्यानंतर तो खवा पूर्ण पोळीमध्ये मिक्स झाला पाहिजे. या पद्धतीने तुम्हीही खव्याची पोळी करून पहा. खव्याची पोळी खाण्यास खूप छान लागते. या पद्धतीने जर तुम्ही पोळी केली तर ती एकदम करण्यास सोपी आहे. तुम्ही नक्की करून पहा आणि मला कमेंटमध्ये सांगा ती कशी झाली आहे. पोळी चांगली पातळ अशी लाटून घेतली आणि नंतर ती तव्यावरती टाकून भाजून घेतली. पोळीला थोडेसे तेल लावले. ही पहा आपली पोळी तयार झालेली आहे. ती चांगली लालसर होईपर्यंत भाजून घेतली. व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे तुम्हीही या पद्धतीने पोळी करून पहा. ही पहा आपली पोळी तयार झालेली आहे. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. ही पहा आपली पोळी तयार झालेली आहे. व पोळ्या या पद्धतीनेच करा, म्हणजे त्या खूप छान होतात. ह्या पहा आपल्या सर्व पोळ्या तयार झालेल्या आहेत.